आदरणीय साहेब सांगायची की मला सोडून जाणारे परत निवडून येत नाहीत. दीपक चव्हाणचं काय झालं, तुमच्या राजेंद्र शिंगणेंचं काय झालं, हे तर दादांना सोडून गेली, त्यांचं परत काय झालं ते बघा. एकटा वाघ लढला, भिडला आणि जिंकला सुद्धा. दादा हे वाघ होते, त्याच्यामुळे ते लढले, भिडले आणि जिंकले. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुती संदर्भात अनेक फ्लेक्स जे आहेत ते मलबार हिल परिसरात लागलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील अशाच पद्धतीचे आकर्षक आणि वेगळे मेसेजेस देणारे फ्लेक्स आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पाहतोय अलोन बट पॉवरफुल अशा आशयाचं एक अजित पवारांचं फ्लेक्स आहे. ज्या पद्धतीनं राजकारण या सगळ्या निवडणुकीमध्ये रंगलं, त्याच्यामध्ये अजित पवार एकटे होते मात्र अजित पवार पॉवरफुल ठरले, अशा आशयाचं हे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. यासोबतच अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचं देखील एक पोस्टर्स या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा सध्या आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या शेजारचा आणखीन एक आकर्षक फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. एकटा वाघ लढला, भिडला आणि शेवटी जिंकलाच, असे अजित पवारांचे फ्लेक्स सध्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. फ्लेक्सची सध्या प्रचंड चर्चा आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. दादांचे आकर्षक फ्लेक्स सध्या आपण पाहतोय, काही वेगळे मेसेजेस देणार आहेत, जसा की अलोन बट पॉवरफुल. कसं पाहताय तुम्ही या फ्लेक्सकडं आणि भावी मुख्यमंत्री या फ्लेक्सकडं? अलोन बट पॉवरफुल. बारामतीमध्ये ते अलोन होते, एकटे होते, त्यांना एकट्यात पाडलं होतं, तरी ते सर्वांना शह देऊन पॉवरफुल ठरले, असं बारामती विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं असलेलं हे फ्लॅक्स आहे. भावी मुख्यमंत्री आता भावी मुख्यमंत्र्याकडे जाऊ. कार्यकर्त्याची ही प्रत्येक राष्ट्रवादीच्या भावना आहे की 41 सीट आल्यात. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्षाचा स्ट्राईक रेट घड्याळाचा हा अतिउत्तम राहिलेला आहे. त्याच्यामुळे माझी भावना, यांची भावना हीच आहे की अजितदादांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी. पण अर्थातच तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ते ठरवतील. उगाच मी म्हटलं दादा शपथ घेतील तर माझ्यावर कारवाईचा भडका उगारला जाईल, त्यामुळे मी काही त्यावर भाष्य करत नाही. भाजप 131 आहे, 132. अर्थात त्यांचा दावा आहे ना, 131 जागा म्हणजे मोठं मॅन्डेट त्यांना मिळालं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जर भाजपवर दावा ठोकला असेल तर तो रास्त आहे. पण कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला वाटतं, शिवसेनेलाही वाटतं शिंदे साहेबांनी परत एकदा रिपीट करावं, मला पण वाटतं. स्ट्राईक रेटचा विचार करता अजित पवार मुख्यमंत्री होते? स्ट्राईक रेट उत्तम आहे एवढं मला वाईट आहे. पण आता मुख्यमंत्रीपदावर भाष्य करून मला काही लोकांना दुखवायचं नाही आहे. त्याच्यामुळे माझी भावना मी बोलून दाखवली आणि शेवटी महाराष्ट्र चालवायचा असतो, हे एवढं सोपं नाही. प्रशासनाचा अनुभव देवेंद्रजींना उत्तम आहे, दादांना उत्तम आहे, शिंदे साहेबांना उत्तम आहे. त्यामुळे आता विधानसभेतच ट्विस्ट आहे की कोण तिघांमध्ये आमच्याकडे तसं नाही ना की बाळासाहेब थोरात की नाना पटोले की आपले यशोमतीताई, असं काही नाही. आमच्याकडे सरळ आहे, 3 नेते ते ठरवतील. असंही होऊ शकतं 5 वर्षाकरता एक मुख्यमंत्री, असंही होऊ शकतं 2.5 वर्षाकरता 2 मुख्यमंत्री, असंही होऊ शकतं 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, आणि असंही होऊ शकतं 2.5 सव्वा काही होऊ शकतं. एकटा वाघ भिडला, लढला, भिडला आणि शेवटी जिंकला. हे जिथं जिथं अजितदादांच्या विरोधातली लोकं होती, आदरणीय साहेब सांगायची की मला सोडून जाणारे परत निवडून येत नाहीत. दीपक चव्हाणचं काय झालं, तुमच्या राजेंद्र शिंगणेंचं काय झालं, हे तर दादांना सोडून गेली, त्यांचं परत काय झालं ते बघा. एकटा वाघ लढला, भिडला आणि जिंकला सुद्धा. दादा हे वाघ होते, त्याच्यामुळे ते लढले, भिडले आणि जिंकले. त्याच्यामुळे वाघ इज वाघ, बाप तो बाप होता है और ये सिद्ध कर दिया अजित दादा ने. उधर धर्मराव बाबा ने भी सिद्ध कर दिया. धर्मराव बाबांची चर्चा खूप होती. भाग्यश्री आत्राम ज्या पद्धतीने वक्तव्य करत होत्या, काही नेत्यांनी भाग्यश्री आत्राम त्यांना फोडलं, भाग्यश्री आत्रामांना उमेदवारी दिली. त्या दिवशी दादाचं भाषण होतं की परिवारात फूट मला आवडत नाही, आणि असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक धर्मराव बाबाच्या विरुद्ध भाग्यश्री ताईला उभं केलं, आणि बाप बाप असतो हे धर्मराव बाबांनी सिद्ध केलं. तसं अजितदादांनी जोगेंद्रच्या उमेदवारीनंतर बाप बाप होता हे सिद्ध केलं. नाही घ्यायचे ना खेटे, आपण कशाला घ्यायचे. म्हणजे एखाद्या गाईच्या, सुदृढ गाईच्या मागं जे वासरू असतं लंगडं, ते म्हणतं मी आता दूध पाजलं तुला, पण आणखी पितो, रक्त काढतो का, आणि गाईनं लाथ मारली का पडतं. आता काय झालं, काल डिपॉझिट पण वाचलं नाही. ते तर कर्जत जामखेडमध्ये थोडेसे त्यांचे त्या बारामती ॲग्रोचा पैसा आड आला नसता तर राम शिंदे जायंट किलर ठरले असते. पण बाप तो बाप होता है, वो दिखा दिया अजितदादाने. गुलाबी रंगाबद्दल काय म्हणाल? लय वापर झाला तुमचा गुलाबी रंगाचा. गुलाबी रंग महाराष्ट्रानं स्वीकारला, गुलाबी सदृश्य जॅकेटचा रंग पण महाराष्ट्राने स्वीकारला.
गुलाबी रंग हा विजयाचं प्रतीक असतो, गुलाबी रंग हा यशाचं प्रतीक असतो. आम्ही ज्या दैवताला मानतो तो पन्हाळ्याचा ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचा अबीरसुद्धा गुलाबी आहे. त्यामुळे तुमचा बूम पण गुलाबी आहे, म्हणून गुलाबी रंग भावतो प्रत्येकाला आणि महाराष्ट्राने तो एक्सेप्ट केला. पण याच्यामध्ये PR एजन्सीचं श्रेय आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्या मताचं मी समर्थन करत नाही. PR एजन्सी ही सॅलरी एजन्सी असते. इथं योगदान म्हणजे एक गाणं आहे, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेही येथे काही कष्ट नाही. तसं ही अजितदादाची कमाई आहे. याच्यामध्ये कोणाचे काय कष्ट, फक्त राष्ट्रवादीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचे कष्ट आहेत. आणि तळागाळातला कार्यकर्ता राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते आणि आदरणीय अजितदादा यांनी एक हाती जी खिंड लढवली त्याचं हे आहे. PR एजन्सीनं फक्त टाइम टेबल आखून दिला होता. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच ज्या पद्धतीचे फ्लेक्स सध्या देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर लावलेले आहेत, प्रचंड चर्चेतले हे फ्लेक्स आहेत. बाप आखिर बाप होत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार होणार, अशा पद्धतीचे फ्लेक्स आहेत. एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकला, अशा पद्धतीचे फ्लेक्स आहेत. अमोल बेटकरींना एक सूचक प्रतिक्रिया याच्यावर दिली आहे की PR एजन्सी सॅलरी एजन्सी असते, त्यामुळे याच्यामध्ये जर कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांना घेऊ नये, कारण हे अजित पवारांचे कष्ट आहेत. कॅमेरामन अरविंद वारकेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.